जितकेही खोटे संत आहेत आजपर्यंतचा कोणाचाही इतिहास बघा, वेदांचे जाणकार, विद्वान म्हणवणारे आणि परमात्म्याला निराकार सांगतात. धिक्कार आहे अशा ऋषी महर्षी मंडलेश्वर संतांचा. वेदात साकार आहे, नराकार आहे. परमात्मा वरच्या लोकात राहतो, तिथून गती करून येतो आणि त्याच्या चांगल्या आत्म्यांना ज्ञान प्रचारासाठी, ज्ञान देण्यासाठी येतो. असे बायबलमध्ये उत्पत्ती ग्रंथात स्पष्ट केले आहे की परमात्म्याने 6 दिवसात सृष्टी रचली आणि त्याने 6व्या दिवशी मानवाची रचना केली. त्याला आपल्यासारखे बनवले, आपल्या स्वरूपाप्रमाणे त्याने उत्पत्ती केली. नर आणि नारीची त्यांना उत्पन्न केले. तर कसा आहे भगवान? सारा ख्रिश्चन समाज म्हणतो की गॉड इज फॉर्मलेस. काय गोष्ट झाली? परमात्मा निराकार आहे. पूर्ण हिंदू समाज म्हणतो भगवान निराकार आहे. पूर्ण शीख समाज म्हणतो परमात्मा निराकार आहे. आणि असाच पूर्ण मुसलमान धर्म म्हणतो परमात्मा बेचून आहे, निराकार आहे. आणि सगळे सद्ग्रंथ, आपले धर्मग्रंथ सांगतात परमात्मा सशरीर आहे, नराकार आहे, मनुष्य सदृश्य आहे, त्याचे नाव कबीर आहे. आणि तोच परमात्मा आहे जो काशीमध्ये एका धानक रूपात, एका विणकराच्या रूपात आले होते. हे परमात्मा आहेत, सगळ्यांचे जनक आहेत, आपले हमदर्द आहेत. तर जो प्रसंग चालू आहे त्यावर आपण येऊ की तो परमात्मा आपल्यासाठी भटकत आहे आणि युगायुगांपासून भटकत आहे. परंतु आपण त्या परमात्म्याला ओळखू शकत नाही आहोत, कारण की आपल्याला या काळ भगवानाने खोटे दूत पाठवून अज्ञानी बनवलंय. तर हे जितके पण आजपर्यंतचे संत महर्षी झाले आहेत, संत झाले आहेत, मंडलेश्वर झाले आहेत किंवा कोणी काजी मुल्ला पंडित झाले आहेत, हे सगळेच्या सगळे तत्वज्ञानाने अपरिचित होते. यांनी आपल्याला उलटे पाठ शिकवले. आता ते उलटे शिकलेले पाठ आजपर्यंत आडवे येत आहेत. दास सन 1994 पासून आज 2013 पर्यंत जवळजवळ 19 वर्ष झाली संघर्ष करत राहिले. आणि तेव्हा जाऊन इतके काही जेलपर्यंत पाठवले, खोटे आरोप लावून, खोटे खटले बनवून, खोट्या संत ऋषी आचार्य आणि या दुष्ट लोकांनी. काही हरकत नाही, परमार्थासाठी आम्हाला कितीही कष्ट होऊ देत, परंतु आमचे मिशन सफल होऊ दे, त्यामुळे विश्वाचे कल्याण होऊ दे, सगळ्या प्राण्यांनी परमात्म्याला ओळखू दे आणि सतलोकात जाऊ दे. दासाचे इतकेच उद्दिष्ट आहे. तर इथे धिक्कार आहे त्यांचा, बायबल वाचणाऱ्यांचा, जे परमात्म्याला बॉडीलेस सांगतात, गॉड त्याला फॉर्मलेस सांगतात, त्याचा कोणता आकार नाही, असाच धिक्कार आहे ते. कुराण शरीफ वाचणाऱ्यांचा निराकार सांगतात. आणि सूरत फुरकानीत 25 आयत 52 ते 59 मध्ये पण स्पष्ट केले आहे की ते परमात्मा कबीर आहेत. आणि ज्या परमात्म्याने 6 दिवसात सृष्टी रचली, 7व्या दिवशी आकाश आणि जमीन यामध्ये जे काही आहे त्या सगळ्याला उत्पन्न केले आणि मग तख्तावर जाऊन विराजमान झाले. तख्त म्हणजे सिंहासन. जसे आपण वाचतो इतिहासात की दिल्लीच्या तख्तावर 12 वर्षाचे वय असताना अकबर राजगादीवर बसला. दिल्लीच्या तख्तावर. तख्त म्हणजे सिंहासन. तर असेच वेदात लिहिले आहे की परमात्मा दृश्य स्वरूपात राजाच्या सारखे आहेत. ते सिंहासनावर बसले आहेत, वरच्या लोकात, धूलोकाच्या 3ऱ्या पृष्ठावर. तर पुण्यात्म्यांनो, इथे तोच प्रसंग येतो की गुरु बिन काहुन पाया ज्ञान, जो थोथा बुछड़े मूड किसाना, गुरु बिन वेद पढ़े जो प्राणी, समझे न सार रहे अज्ञानी. तर पुण्यात्म्यांनो, जेव्हा तुम्हाला हे ज्ञान समजेल की 21 ब्रह्मांडात कोणी सद्गुरू नाहीये वर्तमानात या दासाच्या व्यतिरिक्त, याला अभिमान समजा किंवा खरे ज्ञान समजा. आणि काही दिवसात समजेल, कारण की दासाने सगळ्या महापुरुषांचे अनुभव वाचले आहेत आणि प्रत्येक धर्माचे धर्मग्रंथ वाचले आहेत. प्रत्येक धर्मग्रंथ वर्तमानातले जितके मार्गदर्शक आहेत आपल्या सद्ग्रंथांशी अपरिचित आहेत. ते खाक गुरु आहेत. गुरु खाक सद्गुरू आहेत ते. आणि सद्गुरूच्या खाली जे आपले जे आहे ना, आपली पोस्ट नाही सांगत, सद्गुरूच्या खाली कोणी बोलत नाही, सगळे भोळे श्रद्धाळू म्हणतात आमचे सद्गुरू आहेत. तर सद्गुरूंचे जेव्हा ज्ञान मिळेल तेव्हा तुम्हाला माहीत पडेल की सद्गुरू कोणाला म्हणतात. आपण ऐकत होता जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने
संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.